रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जून महिन्यातच समाधानकारक पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे सध्या कोकणातला बळीराजा जो आहे तो सुखावलेला पाहायला मिळतोय। जून महिन्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 723 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे। समाधानकारक पावसाने सध्या शेतीच्या कामांना या ठिकाणी वेग आलेला आहे आणि जिल्ह्यातल्या अनेक भागात सध्या भाताची लावणी केली जाते। कोकणामधलं भात हे मुख्य पीक आहे आणि त्यामुळे अनेक भागात सध्या शेतकरी तो भात लावणी सर्जा राज्याच्या जोडीनं या ठिकाणी भात लावणी जी आहे ती केली जाते आहे। बळीराजा भात लावणीच्या शेतामध्ये सध्या व्यस्त असलेला पाहायला मिळतोय। गेल्या वर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर गेल्या वर्षी आजपर्यंत फक्त 14% पाऊस झालेला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत जर यावर्षीचा विचार केला तर यावर्षी तब्बल 21%हून अधिक पाऊस झालेला पाहायला मिळतोय। सध्या सरींवरती या ठिकाणी पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। आज देखील हवामान खात्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि सध्या समाधानकारक जो पाऊस पडतो आहे त्यामुळे सध्या शेतकरी जो बळीराजा आहे तो सध्या शेतामध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळतोय। शेतामधली सध्या भाताची लावणी वेगानं या ठिकाणी ठिकठिकाणी होताना पाहायला मिळते। कॅमेरामन समीर गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।